त्यावरती अधिक जाणून घेण्यासाठी आणि एक्झिट पोलचे अंदाज नेमकं काय सांगताय हे जाणून घेण्यासाठी भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यावेळेला आपल्या सोबत आहे आणि लोकमत पुण्याचे संपादक संजय आवटे देखील आपल्या सोबत आहे आणि काँग्रेसला ज्यावेळेला या संदर्भात चर्चेची विचारणा करण्यात आली त्यावेळेला आपण कुठल्याही चर्चांमध्ये सध्या बोलणार नसल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे। त्यामुळे आपण थेट आता नवनाथ बन आपल्यापासून सुरुवात करूयात। नवनाथ जी, एक्झिट पोलचे अंदाज तर आपण टेलिव्हिजन स्क्रीनवरती यावेळेला आपल्या प्रेक्षकांपर्यंत दाखवतोय, मात्र अब की बार नितीश सरकार आणि एनडीएला सर्वाधिक मतदान बिहारमध्ये झाल्याचं बोललं जातंय आणि तसे एक्झिट पोलचे अंदाज वर्तवतायत। काय वाटतं, एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरणार? नवनाथ बन विशालजी, निश्चितपणे यावेळेला जंगलराज विरुद्ध सुशासन, घराणेशाही विरुद्ध लोकशाही अशा पद्धतीची ही लढाई होती। आणि ज्या पद्धतीने राहुल गांधी यांनी एक निवडणुकीत मुद्दा बनवण्याचा प्रयत्न केला होता की मतचोरी झाली, बोगस वोटर आयडी आहेत, अशा पद्धतीचा एक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला होता, या सगळ्यांना चपराक मिळालेली दिसते। जो एक्झिट पोल येत आहे त्यानुसार जवळजवळ सगळ्याच एक्झिट पोल मध्ये एनडीएचं सरकार येत आहे हे जवळपास स्पष्ट झालंय। आणि ज्या पद्धतीनं बिहारच्या जनतेनं गेल्या 5 वर्षामध्ये नितीश कुमारजी यांच्या नेतृत्वामध्ये काम बघितलेलं आहे, मोठ्या प्रमाणात महिलांचं सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न देखील या सरकारनं केला। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं नेतृत्व, बिहारमध्ये नितीश कुमारजी यांचं नेतृत्व, हे डबल इंजिनचं सरकार ज्या पद्धतीनं 5 वर्षामध्ये काम केलंय त्या पद्धतीनं पुन्हा एकदा एनडीएला आशीर्वाद देताना जनता दिसते। आणि खास करून बिहारमध्ये भारतीय जनता पार्टी यांनी सातत्यानं मेहनत केली, प्रयत्न केले आणि त्या सगळ्याचं फळ आपल्याला खरं तर प्रत्यक्ष जेव्हा निकाल लागेल तेव्हा दिसेलच। पण आता जवळपास सगळ्या, म्हणजे बऱ्याच वेळेला अपवाद असं होतं की एक्झिट पोल एखादा वेगळा दाखवतो, पण आता जवळपास सगळ्याच एक्झिट पोलचा अंदाज आहे की तिथं एनडीएचं सरकार निश्चितपणे येईल। याचं प्रामुख्याने आपल्याला 2-3 कारणं दिसत आहेत की मागच्या काही दिवसापासून बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात जंगलराज होतं, हे जंगलराज संपवण्याचं काम नितीश कुमार यांच्याची तिथे एक सुशासन मिळू शकतं, बिहार प्रगतीच्या पथावर जाऊ शकतो याच्यावरचा विश्वास लोकांचा आहे। आणि ज्या पद्धतीनं केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातलं सरकार आहे ती बिहारला मोठ्या प्रमाणात मदत केली जाते, बिहारचा विकास झाला पाहिजे, बिहार मेनस्ट्रीम मध्ये आलं पाहिजे, यासाठीचा प्रयत्न प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टी आणि एनडीएचा आहे। या सगळ्याला बिहारच्या तरुणाचा पाठिंबा दिसताना मिळतो। आपण मतदानाची टक्केवारी जेव्हा जेव्हा वाढते तेव्हा भारतीय जनता पार्टीला त्याचा फायदा होताना आपण साधारणतः गेल्या 10-15 वर्षामध्ये बघतो। त्याचं प्रामुख्याने 2 कारण आहेत। एक तर महिलांची मोठ्या प्रमाणात मतदान भारतीय जनता पार्टीच्या सोबत किंवा एनडीएच्या सोबत असतात, आणि दुसरं म्हणजे जे फर्स्ट टाइम वोटर असतात, जेन झी आपण ज्यांना म्हणतो, ते देखील भारतीय जनता पार्टी आणि एनडीएच्या बाजूने असताना आपल्याला दिसतोय। त्यामुळे यावेळेला आपण जर विशालजी बघितलं की मतदानाची टक्केवारी ही वाढलेली आहे। अजून दुसऱ्या पेजची आपल्याला फायनल आकडेवारी यायची, पण पहिल्या पेज मध्ये देखील मतदानाची बंपर टक्केवारी झाली। तर या दोन्ही गोष्टीचा भारतीय जनता पार्टीला, एनडीएला फायदा होईल आणि आता जे एक्झिट पोलचे आकडे आहेत त्याही पेक्षा चांगला परफॉर्मन्स आपल्याला बघायला मिळेल। तुमचा अंदाज कितपत खरा ठरतो? एक्झिट पोलचे अंदाज कितपत खरे ठरतात? जेनझी खरोखर तुमच्या सोबत आहे का? हेही खरं तर चर्चेचे मुद्दे आहेतच, त्याकडे आपण वळणार आहोत। मात्र लोकमत पुण्याचे संपादक संजय आवटेंकडे मी यावला जाईल। संजयजी, अगदी सुरुवातीला जसं नवनाथजी आता म्हणालेत की जंगलराज विरुद्ध सुशासन अशा प्रकारची ही लढाई होती, मात्र त्या मुद्द्यांकडे जाण्याच्या आधी वाढलेली जी टक्केवारी